तर आत्ता आपण येऊन पोचलो दौलताबादच्या किल्ल्याच्या एकदम खाली गावाजवळून, जे की दौलताबाद म्हणून गाव आहे, तिथे येऊन पोचलो आपण. ज्याला देवगिरी किल्ला म्हणून सुद्धा ओळखलं जायचं, तिथे येऊन पोचलेलो आपण. हा पार्किंग एरिया आहे, इथं पे आणि पार्कची सुविधासुद्धा आहे. तर चला जाऊन बघूया. आता किल्ल्याचे बुरुज वगैरे दिसत आहे. ही यादवांची राजधानी होती, जी 1187 मध्ये यादवांनी बांधलेली होती. आज ही एक्सप्लोर करूया. याला किती वेळ लागतो, काय लागतो बघूया. चला तुम्हाला सांगणार मी डिटेल. आता आपण पोचलेलो आहे देवगिरी फोर्टच्या आतमध्ये. देवगिरी फोर्टच्या आत आल्यानंतर तिकीट काउंटर लागेल. तिकीट काउंटर नंतर एंट्री वगैरे करून पुढे जाऊया आपण. आपण गेटमध्ये एंट्री केल्यानंतर ना आपल्याला एक पावती अशी पावती करावं लागते बघा. ही कॅमेराची पावती आहे आणि अशा या 2 पावत्या लागतात, जे की तिकीट आहेत आपले. हे तिकीट नॉर्मली आणि 25 रुपये तिकीट आहे. फॉरेनरसाठी काहीतरी 300 रुपये आहे आणि इंडियनसाठी. आणि ही पावतीची आपल्याला ही कॅमेरा वगैरे GoPro किंवा व्हिडिओ शूटिंग तुम्हाला DSLR. आणि ही पावती जी लागली आपल्याला ही 20 रुपये पार्किंगची पावती, जी की आता बाजूला होती आपल्याला राईट साईडला. तिथे गाडी वगैरे पार्क केल्यानंतर आत्ता आपल्याला या गेटनी परत लेफ्ट साईडच्या गेटनी परत जायचं आहे. पुढे जाऊन तुम्हाला ते स्ट्रक्चर वगैरे दाखवतो, तिथं नकाशा वगैरे प्लॅन वगैरे. आता माझ्या मागे बघू शकता हा बुरुज आहे. हा बुरुज वगैरे आपण आता कव्हर करू आणि याच्यानंतर मग आपण पुढे जाऊन बघूया. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी तुमचा मित्र राहुल, ज्या तुम्ही आवडता ब्लॉगर. आता आपण येऊन पोचलो खुलताबादच्या पुढे आल्यानंतर दौलताबादला आपण आता व्हिडिओ शूटिंग्स वगैरे करणार आहे. यूट्यूबची ब्लॉगिंग वगैरे करतोय, जे की तुम्हाला दौलताबाद किल्ल्याबद्दल सगळे काही डिटेल मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर चला जाऊन बघूया. आजचं तुम्हाला जे व्हिडिओ आहे त्यात तुम्हाला मी जेवढी होईल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तर जाऊन आपण एक्सप्लोर करूया किती आहे काय आहे. तर याचा जो इतिहास आहे 1187 पासूनचा आहे, जे यादवांची राजधानी होती, जी अल्लाउद्दीन खिलजीने त्याच्या युद्धाकडनं एक कमीत कमी 8 ते 9 महिने युद्ध करून लढून हा यादवांकडनं घेतलेला आहे. ज्याचं नावकरण हे अल्लाउद्दीन खिलजीने चेंज केलं होतं. ज्याचं आधीचं नाव होतं हे देवगिरीनंतर त्याने हे दौलताबाद ठेवलं. तर त्याचा आपण आज इतिहास बघूया काय आहे. किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर ना आपला असा दरवाजा वगैरे लागतो. म्हणजे बघा जुनं बांधकाम एकदम. पूर्ण असा दरवाजानंतर केल्यानंतर पूर्ण एंट्री अशा गेटने आपण आता पुढे जाऊ. इकडे तिकीट काउंटर लागतो. इकडे तिकीट वगैरे चेक करतात, आपली पावती वगैरे चेक करतात, कॅमेराची वगैरे. मग नंतर एंट्री भेटतात. तर चला जाऊन बघूया अजूनमध्ये. किल्ल्याच्या आतमध्ये जेव्हा आपण एंट्री करतो ना, प्रवेश केल्यानंतर असं आपल्याला कमीत कमी 7-8 तोफा दिसतात. ते छोटे तोफा आहेत ज्या मारा करण्यासाठी घेतलेल्या आहेत. तिथून तोफ आली की एक मोठी तोफ लागते, लांब पल्ल्याची तोफ आहे, जी की पूर्ण पंचधातूची बनवलेली तोफ आहे. त्या तोफला आपण आता बघूया. पूर्ण पंचधातूची तोफ आहे. या तोफला इथून कवर केल्यानंतर आपल्याला गेट लागतो. गेट लागल्यानंतर परत इकडे एक सुद्धा तोफ लागतो. तिकडून एक तोफ लागल्यानंतर तिथं पण 3-4 तोफेचे प्रकार आहेत, हे जे दिलेले आपल्याला. आता आपण बघू शकतो इथं परत एक लाकडी दरवाजा लागतो आणि ही एक तोफ लागते. ही वेगळ्या प्रकारची तोफ आहे, जे यांचे नावं तर दिलेलं आहे, परत एक स्ट्रक्चर दिलेले आहेत थोडे की कशी आहे काय आहे. ही एक तोफ आहे. इकडून आल्यानंतर परत ही एक मोठी तोफ आहे बघा. अशी एक तोफ दिसते. ही कलाल बांगडी तोफ आहे. ही आपल्याला जी पद्मदुर्गला जेव्हा बघितली ना, ही कलाल बांगडी तोफ आहे, जी बांगड्या जोडून बनवलेली असते. हिला कलाल बांगडी तोफ म्हणतात, जी आपण पद्मदुर्गला बघितलेली होती. कलाल बांगडी तोफ बघितल्यानंतर एक स्मॉल तोफ आहे, छोटा तोफ आहे त्याच्यात. बुरुजाच्या पहिली एंट्री केल्यानंतर आपल्याला दरवाजे लागतात जुने, जे आता भग्न अवस्थेत आहे. आणि इकडे आपल्याला बीम लागतात, जे दगडात कोरलेले, जे अल्लोरा त्यावेळेस बघितले होते ना, सेम तशीच दगड आहेत. आणि हा एक स्ट्रक्चर लागतो. इथून पुढे घेतल्यानंतर आपल्याला बुरुज वगैरे लागतील. बुरुज घेतल्यानंतर एंट्री वगैरे करू. स्ट्रक्चर असं बघा. मग आपण पुढे कव्हर करूया. इथून पुढे आलो ना आपण, प्रत्येक गडावर आपल्याला सेम थिंग भेटते. जे खोपण्या असतात ना, या दिसतात आपल्याला. या चौक्या इथून जे कुठली पारेकरू वगैरे जो कोणी एंट्री करतो ना, त्यांच्या निगराणीसाठी या चौक्या बनवलेल्या असतात, म्हणजे देखरेखीसाठी, सिक्युरिटी. आणि आपला आदिमानव, आपल्या जमान्यातले आदिमानव आपल्याला दिसतात. सिक्युरिटी गार्ड अजूनही इथेही आहेत. सिक्युरिटी गार्ड जे माझ्या मागे दिसतात ते सिक्युरिटी गार्ड. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर आपण एक गेटने एंट्री केली तर मग आपल्याला हे लागतं बघा आपल्या मागे सगळं. आपण आता ज्या देवगिरी किल्ल्याला जी भेट देतोय, त्या देवगिरी किल्ल्याबद्दल आपण आता इतिहास सांगणार आहे. देवगिरी किल्ला म्हणजे नाव अशा रीतीने हे पडलं होतं की देवगिरी किल्ला सिंपल म्हणजे तर देवाचं जास्तीत जास्त वास्तव्य होतं, किंवा म्हणून याला देवगिरी सुद्धा म्हटलं जायचं. देवगिरी किल्ल्याचं नंतर दौलताबाद नाव कसं पडलं, त्याचा एक वेगळा इतिहास म्हणजे असा
अल्लाउद्दीन खिलजीने जेव्हा रामचंद्रला हरवलं, रामचंद्रदेव म्हणजे यादवांचा राजा 1187 मध्ये जेव्हा त्यांनी किल्ला हा बांधला होता, त्याला जेव्हा 8 महिन्यानंतर सलग हरवलं अल्लाउद्दीन खिलजीने, ते हरवल्यानंतर हा किल्ला त्याने ताब्यात घेतला. ताब्यात घेतल्यानंतर ज्याचं आधीचं नाव देवगिरी होतं, ते देवगिरी नाव चेंज करून त्याने दौलताबाद ठेवलं. दौलताबाद ठेवल्यानंतर परत मलिक गफूर, हा कोण? मलिक गफूर म्हणजे हा अल्लाउद्दीन खिलजीचा शिपाई. याने परत रामचंद्राच्या मुलाला हरवून, जो कृष्णदेव होता त्याला परत हरवून त्याला जिंकल्यानंतर परत हा किल्ला त्याने ताब्यात घेतला. त्यानंतर आपल्या मराठ्यांनी सुद्धा या ठिकाणी वर्चस्व गाजवलेलं आहे. जसं की याचा 3 कालखंड या किल्ल्याने बघितलेले आहेत. जसं की यादव, मराठे आणि मुस्लिम असे 3 कालखंड या किल्ल्याने बघितलेले आहेत. चला जाऊन अजून बघूया काय काय गोष्टी दिसतात. मग तुम्हाला मी थोडं इतिहास शेअर करत जाईल. आणि आज आपल्या मागे बघू शकतो तुम्ही शाळेची सहल आली, कारण की आज स्पेशली आपण संडेला व्हिजिट केलेली आहे. जाऊन बघूया आपल्याला किती काय गोष्टी बघा. किल्ल्याच्या थोडं पुढे आल्यानंतर ना आपण लेफ्ट साईडला टर्न घेतला. भारत माता मंदिर म्हणून आहे. त्याच्यात भारत माता मंदिर कसं आहे काय ते आत्ता पण बघूया. आणि तर आपल्याला त्या काळातलं स्ट्रक्चर दिसतंय. एक्झॅक्टली तलाव जे का काय माहीत नाही, पण असू शकतो तलाव, कारण की त्यांनी शिड्यांचे स्ट्रक्चर दिलेले आहेत. हे बघा स्ट्रक्चर वगैरे दिलेलं आहे. असा आपल्याला तलाव दिसतो. तर तिकडून भारत माता मंदिर आहे, जाऊन बघूया. आपण जेव्हा लेफ्ट साईडने टर्न घेतला, तिथे प्रतिमाला म्हणजे दिलेलं होतं की भारत माता मंदिर म्हणून. मंदिर म्हणजे एक्झॅक्टली असं की भिंतीवर भारत माताची ना एक मूर्तीसारखं पेंटिंग आहे. त्या पेंटिंगला बघून भारत माताचं मंदिर म्हणून असं स्थान आहे. आपण एंट्री केल्यानंतर आता आपण बघूया मधला हा चौक म्हणजे हा सभागृह आहे किंवा हॉल आहे माहीत नाही, पण असा दिसतो बघा माझ्या मागे पूर्ण. ही यादवांची राजधानी होती, जी यादवांनी बनवलेली होती. त्यानंतर आता बघूया आपण सगळे बीम वगैरे दिसतात आपल्याला, म्हणजे एकदम आराखडा दिसतोय की हे सगळे जे बीम आहे ना राजवाडे टाईप दिसतंय. हे बीम वगैरे आहे ना, हे सगळे बीम म्हणजे हे पुढे जे छत आहे, छत वगैरेसाठी बनवलं गेलेलं असावं. हा सगळा मोकळा ग्राउंड आहे. हिला नंतर 1813 मध्ये अल्लाउद्दीन खिलजी नंतर याला जामा मस्जिद सुद्धा ओळखली जायची. असं स्ट्रक्चर दिसतं बघा. माझ्या मागे एक सभामंडप सुद्धा आहे, तिकडे मंडप सुद्धा, आणि त्या कॉर्नरला भारत माताची मूर्ती आहे. ती जाऊन बघूया आपण. चला सभामंडपात एंट्री केली. हे सभामंडप म्हणजे असं आहे, ही भारत माता मंदिर आहे. जे भारत माता मंदिर म्हणतो ना आपण, ही भारत माता मंदिर आहे. मंदिर म्हणजे असं भिंतीवर एक देवीची प्रतिमा आहे, भारत माता मंदिर म्हणून आहे. हे माझ्या मागं जे दिसतंय ना, हे भारत माता मंदिर आहे, जे याला दिलेलं आहे. आणि ही यादवांनी बनवलेलं काय स्ट्रक्चर. आमचं ग्रुप भारत माता मंदिर आहे. मंदिर म्हणजे आपण आणि इथं जे टोटल 152 पिलर तुम्हाला दिसतील बघा. आणि या पिलरांची एक खासियत म्हणजे अशी ना, तुम्ही जर लाईन दोरीच्या साह्याने बघितलं ना, तर कुठलंही स्ट्रक्चर कुठेही आलेलं नाही. एकदम एक्झॅक्टली सरळ रेषेमध्ये स्ट्रक्चर आहे. व्यवस्थित बघा, इकडनं असं बघितल्यानंतर सरळ लाईन दोरी जरी लावली ना, कुठलं स्ट्रक्चर चुकीचं नाही, कुठलंच काय नाही, एकाच लाईनीत बनवलेलं आहे. बघा तुम्ही असं दाखवा, कुठलीच लाईन चुकलेली नाही बघा. लाईन दोरी जरी आपण याला याच्याशी केली ना, आपण त्याला ज्या पिलरच्या मागे सगळे पिलर दाखवले. हे टोटल 152 पिलर आहे. एवढं स्ट्रक्चर आणि एवढं जबरदस्त काम आहे यादवांच्या काळी झालेलं आहे, जसं आपण आत्ता बघतोय. आता आपण थोडं लेफ्ट साईडला बघूया. एक तोप संग्रहालय, तोप संग्रहालय ह्या साईडला आहे. आणि या तोप संग्रहालयाच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला जर आपण गेलो ना, तर आपल्याला चारमिनार ही अल्लाउद्दीनने बनवलेली आहे, जी की 1445 मध्ये जी गुजरात विजयाच्या स्मरणार्थ बनवलेली ही चारमिनार आहे. असं स्ट्रक्चर दिसतं, पूर्ण चुन्याचे आणि याच्यात काम बनवलेलं आहे. आणि आता आपण तिकडे भारत माता बघून आलो, आणि इकडे आता तिकडे तोप संग्रहालय बघून येऊ. तर बघूया आपण तोप संग्रहालय. सगळ्या प्रकारचे तोप इथे दिलेले आहेत. जे 2 प्रकारचे तोप आपण पहिले गडावर बघितलेले आहेत, भरीव तोप आणि मोती तोप. या 2 प्रकारापैकी एक तोप आपण इथे बघणार आहोत. हे बघा, हे तोपचे प्रकार आहे.
ही पहिली लागलेली आपली कनाल गांगडी तोप. अशा तोपचे आपल्याला प्रकार लागलेले आहेत. इकडे बघ ना, बघ इथं तोपचं माहिती सुद्धा दिलेली बघा. कसली तोप कशी काम करते, काय करते हे सगळे दिलेले आहेत. इथे सगळा तोप संग्रहालय आहे. हा तोपचा आहे बघू. आता पहिले स्टार्टिंगला बघतो ना आपण, ही पंचधातूची तोप, तिला कुठेही जंग नाहीये, पण ही मुस्लिम काळात बनवली गेलेली तोप आहे. कारण त्याचा जो शिक्का आहे हा मुस्लिम यांच्यात दिसतो. आणि बाग हे दोरी सूतसाठी आपण दिलेलं आहे. हे अशी स्ट्रक्चर दिसतं काय. आता बघतो आपण परत एक हेमाडपंथी मंदिर. हे हेमाडपंथी मंदिर जे आहे ना, आपण जे बघितलं होतं अहमदनगर जिल्ह्यातील, सो अमृतेश्वर मंदिर वगैरे बघितलं होतं. त्यानंतर परत तेच मंदिर आपण इकडे म्हणजे भरपूर ठिकाणी असे आहेत की जे हेमाडपंथी मंदिर बघितलेले आहेत. हे परत एक स्ट्रक्चर लागले आहे बस. यात पण खूप पिलर आहेत. सगळं पिलरचं बांधतो मोस्ट ऑफ. आपला हा दुसरा ते तिसरा दरवाजा लागला आहे आपल्याला एंट्री गेटने. हा तिसरा दरवाजा. परत ही चौकी लागली. चौकी म्हणजे अशी परत हा एक ठिकाणी शिपायांसाठी चौकी वगैरे की कोणी येता जाताना एंट्री वगैरे काय करतंय काय नाही, कोण किल्ला तिथे, या सगळ्या चौकशा करण्यासाठी परत एक लागला. परत एक दुसरा दरवाजा लागला. दरवाजा लागला माझ्या मागा असा. आणि इकडनं परत आपल्याला आता एंट्री करायची मध्ये. एंट्री करूया मध्ये. त्या सगळ्यात चौका लागल्या. इथं पाण्याचं रांजण लागलं. हे पाण्याचं रांजण हे चौकांसाठी, शिपायां वगैरेसाठी हे चौके वगैरे. परत एक ऑफिस लागलं बघा. आणि इथून परत आपल्याला हा तिसरा गेट लागलेला आहे. म्हणजे परत तिसरा गेट. आणि इथे शिपाई वगैरे जे वरती आहेत वरती चौकशा देखरेख करण्यासाठी, म्हणजे कोण एंट्रीला येतं कोण एंट्रीला जाते अशा गोष्टीने. आणि हा दरवाजा आहे. तर तिकडून जाताना परत बघूया आपण. अजून एक आपल्याला दरवाजा लागला आहे. हा दरवाजा अजून मध्ये जाऊन परत एक चौकी लागणार आपल्याला. परत टप्प्याटप्प्यावर शिपाई ठेवलेले होते. गेटमधून जेव्हा एंट्री करतो, गेटमधून मध्ये आल्यानंतर आपल्याला 3 गेट लागले, 3 डोर लागले, 3 चौक्या लागल्या. 3 चौक्या लागल्यानंतर ही चौकीला वरती असं एक स्ट्रक्चर असं जे शिपायांसाठी देखरेख करण्यासाठी पार करू. मग इथून पुढे आपण वर चढतो. वर चढल्यानंतर आता बघूया लेफ्ट साईडला राईट साईडला काय काय आहे. 3 गेट जेव्हा पार करून आपण जेव्हा पुढे येतो ना, पुढे आल्यानंतर आपल्याला चिनी महल लागतो. म्हणजे हे माझ्या बॅक साईडला चिनी महल. चिनी महल म्हणजे एक्झॅक्ट कसं, याच्यात विविध प्रकारच्या रंगीबिरंगी टाईल्स, ज्याला आपण फरशी म्हणतो, त्या टाईल्स मार्बल्स वगैरे वापरलेले होते, म्हणून त्याला चिनी महल म्हटलं गेलं होतं. पण याची एक मोठी भूमिका म्हणजे अशी होती की दख्खनचं ज्यावेळेस याची मोठी भूमिका अशी, जेव्हा तो तानाशाह कुतुबशाह जेव्हा शेवटचा राहिला होता औरंगजेबाने त्यावेळेस त्याला हरवलं. तर त्यावेळेस हरवल्यानंतर त्याला इथं आणून ठेवलं. इथं आणून ठेवल्यानंतर 1678 ते 1700 पर्यंत त्याला इथंच कैद करून मारून ठेवलं होतं. म्हणजे तो इथंच मेला आणि इथंच कैद राहिला. त्याला म्हणतात जन्मठेपेची शिक्षा दिली त्याला मरेपर्यंत औरंगजेबाने. म्हणून या चिनी महलाची मोठी ऐतिहासिक भूमिका आहे दख्खनच्या याच्यामध्ये. तर चला अजून जाऊन बघून थोडं लोकांनी बनवलं चिनी महलापासून एक राईट लेफ्ट घेतल्यानंतर ना आपण पुढे जाऊन आपण एंट्री करूया. एंट्री ही वर एक तर वर जाऊन बघूया तर काय काय. आता आपण मेंढा तोपला बघायला जाणार आहे. मेंढा तोप ही तिकडे वरती माझे जी वरती मला या बुर्जावर मेंढा तोप आहे, त्या मेंढा तोपला आपण एक्सप्लोअर करणार आहोत. त्याची इथं माहिती दिलेली आहे, जी माझ्या मागे दिसते ना, त्याची ही डिटेल इथं दिलेली आहे की त्याला मेंढा तोप का म्हणतात. किल्ला शिकन म्हणायचं त्याला. आता त्या मेंढा तोपला पहिलं नाव किल्ला शिकन होतं. त्याला मेंढा तोप त्याचा आकार मेंढ्यासारखा बनवलेला म्हणून त्याला मेंढा तोप म्हणतात. ती आता यावरती ठिकाणी दिलेली आहे. त्याच्या वरचं जे आवरण आहे तांब्यापासून बनवलेलं आहे आणि मधलं जे आवरण आहे लोखंडापासून बनवलेलं आहे. तर ती आता वरती बघणार आहोत की लांब पल्ल्याची तोप, नॉर्मली ती लांब पल्ल्याची तोप असू शकते किंवा जवळची असू शकते. ही तोपेची रेंज जी आहे कमीत कमी 200 ते 300 मीटर एवढी जाऊ शकते. त्यावर सांगितल्याप्रमाणे ही मेंढा तोप आहे. मेंढा तोप हिची जे वरती आवरण जे हे तांब्याचं आहे टोटली. आणि हे जे आपल्याला पद्धतीने दिसतं ना, हे औरंगजेबाचं चिन्ह आहे, जे औरंगजेबाचं पूर्ण नाव दिलेलं आहे. ही अशी मेंढा तोप आहे. हे 2 असे स्ट्रक्चर दिलेले आहेत. 2 स्ट्रक्चर म्हणजे असं की याला जर इकडनं जर टर्न केला तर ही इझिली फिरू शकते असे, किंवा मुवमेंट याची इझिली होऊ शकते अशी. त्याला मधलं जे आवरण दिलेलं आहे हे लोखंडाचं आवरण दिलेलं आहे आणि वरती जे आहे ते कॉपरचं आहे.
असं जे शेप आहे हिला मेंढ्यातोप म्हणतात. मेंढ्यातोप म्हणजे का म्हणतात, हिचं जो स्ट्रक्चर तोंड आहे ते मेंढ्यासारखं. आता जे आपल्याला किल्ल्याच्या आजूबाजूला पाण्याची टाकी दिसतात, जी मेन तोप बघितली किल्ला शिकन म्हणजे किल्ल्याला तोडणारी तोप, त्याचा अर्थ असा होतो किल्ला शिकन. तर या तोपेकडून आल्यानंतर ब्रिज लागतो. ब्रिज आल्यानंतर ना ज्या पाण्याच्या टाकीला जाण्यासाठी गुप्त रस्ता आहे बघा, असा गुप्त रस्ता जो आता बंद करून टाकला असं चारीकडनं रस्ता. मेंढ्या तोपचं थोडं पुढे आल्यानंतर पाण्याच्या टाक्या लागल्यानंतर आता आपल्याला असं नाव दिसतं डार्क पॅसेज म्हणजे अंधेरा मार्ग. तो आपल्याला इकडे जायचं आपल्याला लेफ्ट साईडला गेल्यानंतर इथून आपल्याला एंट्री, हे बघा एंट्री अशी एंट्री अशी केल्यानंतर आपल्याला दिसतं इथून पुढे जातो आपण. हे सगळं असं म्हणजे गुप्त जागा आहे, शिपायांना लपून वगैरे ठेवण्यासाठी की आक्रमण वगैरे झालं तर अचानक हल्ला करता येईल. किंवा डार्क पॅसेज असं दिसतं इकडून असं डार्क पॅसेज दिसतो. डार्क पॅसेज दिसल्यानंतर या अशा यस पॅसेज आल्यानंतर एक छोटंसं आपल्याला एक मंदिर वगैरे किंवा हे स्ट्रक्चर लागतं. बहुतेक मंदिरात असावं आहे, तर याचं जाऊन बघूया डार्क पॅसेज. अशा डार्क पॅसेजमध्ये आपण आलेलो हा पूर्ण डार्क पॅसेज आहे. परंतु चढल्यानंतर परत एक तिथं वरती आहे. असं वर चढल्यानंतर पूर्ण डार्क पॅसेज लागतो. इकडनं परत जाऊन अजून वर चढूया. डार्क पॅसेज फाटो आहे की करून काय नाही होऊन जाईल असा डार्क पॅसेज लागला लाईट बसतो. आणि हा असा एंट्री डोर आहे. एंट्री डोर परत एक राईट साईडला अजून एक एंट्री असं दिसतो. डार्क पॅसेज म्हणजे हा अशासाठी आहे की सैनिकांसाठी सगळं की युद्ध वगैरे झालं ना आक्रमण वगैरे, तर हा त्यासाठी आपल्याला असं दिसतं. माझ्या मागचं दिसतं असं डार्क. आता आपण डार्क पॅसेजच्या रूममध्ये चाललोय. अखंड असं दगड कोरलेलं सगळं डार्क पॅसेज आहे ज्याला आपण करतोय. कधी घंटा दिसत काही दिसत आता आपण परत या साईडला पुढे जाऊया. डार्क रूम पॅसेज पार करून आल्यानंतर वरती जो येतो ना आपण, वर आल्यानंतर आपल्याला इथून ज्या पायऱ्यांनी वरतो तर आपल्या मागं गणेश मंदिर लागतं. गणेश मंदिर आणि काहीतरी तोप वगैरे असतील तेवढंच आहे. बाकी ते एक आहे 1327 ते 1328 मध्ये ज्यावेळेस अल्लाउद्दीन खिलजीचा मृत्यू झाला, त्याचा मृत्यू झाल्यानंतर मोहम्मद तुगलक याने हा किल्ला आपल्या हाती घेतला. आपल्या हाती घेतल्यानंतर त्याने दिल्लीहून राजधानी दौलताबादला हलवण्याचा प्रयत्न केला, पण काही जनतेच्या रोषाने त्याला तो जो राजधानीचा पर्याय तो मागं घ्यावा लागला. त्यानंतर त्याला ती राजधानी काही करता आली नाही. मग त्याने अर्धी राजधानी दिल्ली तर अर्धी राजधानी दौलताबाद असं ठेवून हा पुढे क्रम चालवला. थोड्यानंतर पुढे जाऊन आल्यानंतर गणेश मंदिर, गणेश मंदिराचं स्ट्रक्चर आणि हा गणेश मंदिर आणि हा गणेश आणि हा आमचा गणेश जो गणेश गणपती बाप्पांनी दर्शन घ्यायला त्यामध्ये
गणपतीला नमस्कार. वैशिष्ट्य असं होतं की या ठिकाणी मंदिर, मस्जिद आणि अशा काहीतरी विविध प्रकारचे होते म्हणून या दौलताबाद किल्ल्याला एवढं महत्त्व आहे. आणि या दौलताबाद किल्ल्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी खूप गुप्त वाटा आहेत ज्या की भरपूर ठिकाणी गुप्तप्रमाणे निघतात की आर्किओलॉजिस्टवाल्यांनी बंद करून ठेवलं नाही, ते आपल्याला बघायला मिळत नाही आता तरी. आणि या किल्ल्याच्या आजूबाजूला चारी फेरणं पाण्याचा तलाव वगैरे करून ठेवला ज्यात मगर वगैरे सोडले जायचे. आणि त्यानंतर पडकोट आहे. पडकोट ही प्रत्येक शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांमध्ये बघतो आपण की कोणीही शत्रूने जर हल्ला केला तर आधी पडकोट पाळावं लागेल, नंतर किल्ल्याच्या आत यावं लागेल. पण ही यादवांची ही वेगळी टेक्निक होती की ते प्रत्येक किल्ल्याच्या आजूबाजूला पाण्याची व्यवस्था करून ठेवायची की ज्याप्रमाणे पडकोट जेव्हा पाडत तेवढंच त्याला किल्ल्याचं मध्ये आत जाता येणार नाही, त्याला पाणी प्रवाह पार करावा लागेल. पण पाणी प्रवाह पार होत नव्हता कारण की तो मगर वगैरे सगळे असायचे म्हणून तो खाली दाखवला आहे. आर्किओलॉजिस्टवाल्यांनी आता तो बंद करून ठेवला. गणेश मंदिर कव्हर केलं आपण. गणेश मंदिर कव्हर केल्यानंतर आता आपण मीटिंग हॉल आणि जनार्दन स्वामींच्या पादुका आणि दुर्गा तोफ आहे असं आपण आता वरती बघणार आहे. आणि हे किल्ल्यावरून दिसणारं हा सगळा घाट आहे. आपण किल्ल्याच्या सर्व टोकाला येऊन गेले जिथे लागतं आपल्याला बाराद्री. बाराद्रीमध्ये तर वर जाऊन बघूया काय काय आहे. त्याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसेल काय काय. तर एवढा चढ आल्यानंतर अजून बघूया पुढे. इथं आपल्याला लागले जनार्दन स्वामींचे ज्या पादुका आहेत त्या लागलेल्या आपल्याला एक काडी. जनार्दन स्वामींनी सुद्धा किल्ल्याला लावलेला आहे. याचा इतिहास असा आहे. आज ते पुजारी आलेले म्हणून बंद आहे पण ते जनार्दन स्वामींच्या पादुका वगैरे आहेत या ठिकाणी. आपण जिथे बसलो ते जनार्दन स्वामींच्या पादुकांच्या समोर मंदिर आहे, त्यांच्या समोर आपण बसलेलो आहे पायऱ्यांवर. तर एक काळचा इतिहासच होता. 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दौलताबादचा किल्ला जिंकला होता. त्याच्यानंतर काही कालावधी हा मराठ्यांकडे राहिला. त्यानंतर मुघलांनी परत हा किल्ला आपल्याकडनं परत घेऊन घेतला. म्हणजे हा जास्तीत जास्त कमीत कमी एक थोड्या कालखंडासाठी हा आपल्याकडे किल्ला होता. त्यानंतर हा सगळं मुघलांकडे गेला परत हा किल्ला. तर अजून बघूया ह्याचं काय इतिहास आहे. वर जे आहे आता आपल्याला या साईडला वरती एक 2 तोफ आहेत त्या तोफ बघायच्या आहेत. त्यानंतर हा किल्ला संपला. 5 वाजेपर्यंतचं टायमिंग आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचं टायमिंग आहे. जनार्दन स्वामींच्या पादुकांच्या थोडं वर आल्यानंतर आपल्याला लागते काळा पहाड तोफ. ही तोफ तशी आहे जसे की मेंढा तोफ होती, फक्त हिचा आकार जरा वेगळा, याची डिझाईन जरा वेगळी. ही पण पंचधातूची सेम तोफ आहे जी आपल्याला तिथे दिसते. याचं स्ट्रक्चर ही लांब पल्ल्याची तोफ. आत्ता आपण जेव्हा खाली बघितली जनार्दन स्वामीच्या पादुका थोडं लागल्या. त्याच्यानंतर काळा पहाड तोफ लागली. काळा पहाड तोफ नंतर आता लागली दुर्गा तोफ. दुर्गा तोफ ही माझ्या मागे बुर्जावर आहे. ही सगळ्यात शेवटच्या वरच्या टोकावर आहे. ही बहुतेक लांब पल्ल्याची तोफ असावी किंवा वरनं मारा करण्यासाठी हिचा खाली उपयोग केला गेला असावा म्हणून हिला वर ठेवली गेलेली आहे. किंवा कारण की वरनं जेव्हा तोफचा मारा होतो ना त्यावेळेस सर्वात जास्त जलद गतीने मारा होतो म्हणून ही तोफ वर ठेवलेली आहे. आणि ती इकडे एक तोफ ठेवलेली आहे. चला जाऊन बघूया काय काय गोष्टी इथं बंद करून ठेवल्यात आर्किओलॉजिस्टवाल्यांनी. आता आपण गडाच्या सर्वात शेवटच्या टोकाला येऊन पोहोचलो आहे. ही लागलेली आपल्याला दुर्गा तोफ जी पूर्ण अखंड आहे. 5.82 मीटरची याची लांबी. आणि याचा जो मारा आहे कमीत कमी 2 ते 3.5 किलोमीटरचा मारा आहे जी गडाच्या एकदम सर्व उंच भागावर ठेवलेली आहे. कारण की इथून शत्रू जो वर येणारा असेल त्याला वरनं हा मारा करणार आहे. कारण की सर्वात उंच आणि जोरदार मारा करणारी ही तोफ आहे जिचा कमीत कमी 3.5 किलोमीटरपर्यंतचा गोळा जातो. याचा ही मिश्र धातूची तोफ आहे आणि पंचधातूने बनवलेली गेलेली तोफ आहे. हिला दुर्गा तोफ ही शेवटच्या वरती ठेवलेली गेलेली तोफ आहे. आणि एक लागली ती आपल्याला काळा तोफ जी खालून आहे. म्हणजे गडाच्या 24 बाजूनी ही सहज फिरू शकते अशी ही तोफ आहे. तिला सहजासहजी फिरवू शकतो आपण असा हा दिलेला आहे. लांब दिसतात. त्या बाजून जायचं. मेंढी तोफ जेव्हा बघितली होती ना आपण त्या मेंढी तोफचं मागचं जे आवरण होतं ते वेगळ्या प्रकारचं होतं आणि याचा शेप जरा वेगळा आहे. आणि याच्यावर चिन्ह सुद्धा दिलेलं आहे बघा. ही एक मराठी माणसाने बनवलेली तोफ आहे. याच्यात सिद्ध होतं बघा श्री दुर्गा तोफ म्हणून आहे. काही काही ठिकाणी अशी तोफ असते ना जिला काहीतरी वेगळं नाव दिलेलं असतं. हे बघा हिच्यावर काहीतरी लिहिलेलं आहे बघा. अशी पंचधातूची तोफ आहे.
तो आज आपल्या इथे संपलेला आहे. 1953मध्ये जेव्हा इंग्रज आणि ब्रिटिश आणि मुघलांचं जेव्हा युद्ध झालं होतं त्या युद्धामध्ये मुघल हारले आणि ब्रिटिशांच्या ताब्यात हा किल्ला गेला. नंतर 1947 नंतर जेव्हा भारताला स्वातंत्र्य वगैरे मिळण्याचा काळ आला त्यावेळेस हा जो किल्ला आहे तो ब्रिटिशांकडून आपल्या पुरातत्व खात्याच्या अधीन सोपवण्यात आला होता. तर अशा रीतीने आपला आजचा ब्लॉग इथंच समाप्त होतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलला जर नवीन असाल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भाऊ हे बघा आमचे छोटे उस्ताद हे कुठे चाललेले, हे बघा हे पळ चाललेले. तर चला आजचा जो देवगिरी किल्ला आहे इथंच संपवूया. दौलताबाद किल्ल्याचं नाव हे पारशी भाषेमधून आलेला शब्द आहे. त्या दौलताबाद याचा अर्थ असा होतो समृद्धी शहर, याचा असा अर्थ होतो. हा तुम्हाला सांगायचं वाटलं म्हणून मी सांगतो. चला तर मग बाय बाय, टाटा, सी.